जय सच्चिदानंद. आपणा सर्वांच्या आत विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. पती पत्नीच्या दिव्य व्यवहाराविषयी बोलायचं आहे. पती म्हणजे नवरा, जो नवरेगिरी कशा प्रकारे गाजवतो आणि त्याच्या परिणामार्थ बायकांना काय काय सहन करावं लागतं हे तर ज्यांच्यावरती वेळ आली आहे त्याच जाणत असतील. आपल्या हिंदुस्थानात कायम नवरेशाही गाजवतो आणि गर्वाने दाखवत राहतो की मी घरात कसा मोठा आहे. या नवरेशाहीचा अपराध फार मोठा असतो. त्या गुन्ह्यांविषयी तुम्ही ऐकलत नवरेशाहीच्या, तर असं वाटेल की अरे रे, यापेक्षा या मुलींनी लग्नच केलं नाही तर बरं. एक तर तो स्वतःला जो सुपिरियर मानतो ना, खूप मोठा गुरुतेच्या ग्रंथीने पछाडलेला असतो, मोठेपणातच तो राहतो. मी पुरुष आहे, मी पती आहे. पत्नी म्हणजे माझ्या पायातली वहाण आहे. तिने म्हणजे पतीने जे सांगितले तसंच तिनं करायला हवं. इतकंच नाही तर प्रत्येक बाबतीत बायकोचा अपमान करतो, अवमान करत राहतो, सगळ्यांसमोर तिला घालून पाडून बोलतो. एवढंच नाही तर तिच्यावर अधिकार गाजवतो, मारतोही तिला कधी कधी. शिव्या देणं तर खूपच कॉमन गोष्ट आहे. बायको म्हणजे पायातली वहाण असं मानतात, ऐकवतात आणि टोमणे तर प्रत्येक गोष्टीत मारतात. त्या बिचारीला किती दुःख होत असेल. कित्येक नवरे तर आपल्या बायकोला मारतात, खूप मारतात. असं आपल्या भारतात बऱ्याच ठिकाणी घडतं. परदेशात तर नाही चालत. जरा अशी नवरेगिरी दाखवली तर लगेचच ती घटस्फोट घेईल. घटस्फोटाच्या भीतीने तिकडे नवरे अगदी सरळ वागतात, नवरेगिरी नाही गाजवत. आपल्याकडे भारतात मरतात, आत्महत्या करतील, पण घटस्फोट घेत नाहीत. खरं तर आम्ही घटस्फोटांचं समर्थन करत नाही. घटस्फोट अगदी सहज घेऊन टाकावा असंही आम्ही म्हणत नाही. पण जेव्हा एक्स्ट्रीम केस असते तेव्हा घुसमटून आत्महत्या करून मरणं किंवा नवऱ्याने तिला घरातून हकलून देणं, दारोदार भटकणं, त्यापेक्षा घटस्फोट घेणं चांगलं आहे. एक ताई आहे, बिचारी खूप लहान होती आणि तिला काहीच समजत नव्हतं, जगाचं काही भानही नव्हतं. तेव्हाच तिचं लग्न करून दिलं गेलं. तिला इतकी मोठी स्वप्न दाखवली गेली की खूप श्रीमंत मुलगा आहे आणि ती तर अगदी गरीब घरातली होती. खूप श्रीमंत मुलगा आहे, तुला अमेरिकेला घेऊन जाईल, तुला अख्खं जग फिरवून आणेल, राणी बनवून ठेवेल, महालासारखं घर आहे, गाड्या आहेत, असं आहे तसं आहे. आता ही तर अगदी छोटीशी टीनेजमध्येच होती. काही समज नव्हती तिला. तर बिचारी लगेचच हो म्हणाली, करीन लग्न म्हणाली. तिला लग्न म्हणजे काय, नवरा काय इतकंही माहीत नव्हतं. तो खूप खूप श्रीमंत आहे, म्हणजे मजा करायला मिळेल असं वाटलं तिला. आणि तिच्यात ती लालसा उत्पन्न झाली. आई वडीलही मोहात पडले आणि त्यांनी करून दिलं लग्न. लग्न झाल्यानंतर कळलं की अरे हा तर बिघडलेला आहे, हा वाया गेलेला श्रीमंताचा मुलगा. पैसा खूप होता त्यामुळे वाया गेला. रात्रीच्या 2-2 वाजता घरी यायचा, दारू पिऊन यायचा आणि शिव्या द्यायचा आपल्या पत्नीला, मारझोड करायचा, काय नाही करायचा. आणि पैसे तर जेव्हा हवे तेव्हा शिवीगाळ करून आपल्या बापाकडून घेऊन जायचा.
बाप तर खूप श्रीमंत होता, याच्या भीतीपोटी त्याला जे हवं ते सगळं करू द्यायचा. इतकंच काय तर तो गुंडच झाला होता. त्याच्या मर्जी विरुद्ध जरी काही घडलं तरी तो तमाशाच करायचा, मारामारी करायचा, आईला मारायचा, बापाला शिवीगाळ करायचा, घरातल्या नोकरा चाकरांना, पत्नीला तर खूप रोज झोडपून काढायचा. आता ती तर बिचारी अगदी छोटी, तिला तर काहीच कळायचं नाही. भोळी भाबडी होती. तिला वाटायचं की नवरा म्हणतो म्हणजे तसंच असणार. तर ती सहन करत गेली आणि तो मुलगा तो एवढंच नाही तर तो गुन्हेगार बनला, ड्रग्सच्या धंद्यात घुसला, ड्रग्सची हेराफेरी करायला लागला पैशांसाठी. मग एकदा पकडला गेला, जेलमध्ये गेला. सगळे म्हणायला लागले त्याला की तू हिच्यापासून घटस्फोट घे. तर ही बिचारी तर असा विचार नव्हती करू शकत, घटस्फोट घेऊन जाऊ कुठे? माझे आई वडील तर इतके गरीब आहेत की त्यांच्यावर मी ओझं बनून कशी काय राहू? त्यांनाच खायला प्यायला काही नाही, माझं पोट काय भरणार? मला खायला काय देणार? एका भाकरीतली अर्धी ते खातील, अर्धी मला देतील, असं त्यांच्यावर ओझं बनून राहायची काय गरज? आपल्या आईवडिलांना ती काहीच सांगायची नाही, काही न सांगता चुपचाप सहन करायची. आणि परिणाम असा झाला की तिला 2 मुलं झाली, खूप लहान वयात. आणि मग तो नवरा तुरुंगातून आला, बायकोला खोटं नाटं सांगून भुलवायचा आणि तिच्या पाया पडला, माफी मागितली, आता मी सुधारेन, असं करीन. ती पुन्हा मग नवऱ्याबरोबर राहायला लागली आणि नवरा पुन्हा तिला छळायला लागला. खूप जुलूम केले, खूप. इतकंच काय तर रात्री 2 वाजता यायचा आणि बायकोला आणि मुलीला घरातून हाकलून द्यायचा, बाहेर काढायचा. ती रात्री 2 वाजता कुठे जाणार? मग घराच्या बाहेर दरवाजाजवळ बसून बिचारी रात्र रडत राहायची आणि कोणाकडे जाऊ शकत नाही, कोणाशी बोलू शकत नाही. त्याला कळलं असतं तर त्याने आणखी झोडपलं असतं. अशा परिस्थितीत दिवस काढत होती. तर मग ती आमच्याकडे आली. आम्ही विचारलं की अशा जगण्यापेक्षा घटस्फोट का नाही घेत तू? तर ती म्हणाली, आता हा तर मला घटस्फोट देणार नाही, गुंड झालाय, माझा जीवच घेईल. मग आम्ही म्हटलं की असा विचार करू नको, देवाची प्रार्थना कर, आपल्या अंतरंगातील परमात्म्याची, ज्यांना आपण दादा भगवान म्हणतो, त्यांची नीट मनापासून प्रार्थना कर आणि खूप प्रतिक्रमण कर आपल्या नवऱ्याचे. त्याच्या पतीच्या अंतरंगात वसलेल्या परमात्म्याचं प्रतिक्रमण, म्हणजे ज्याचं प्रतिक्रमण करायचंय त्याच्या अंतरंगात वसलेल्या परमात्म्याला नमस्कार कर की या जन्मात, पूर्वजन्मात जे काही वैर बांधलं गेलंय, रागद्वेष झालेत, त्या सगळ्यासाठी मी माफी मागते, पश्चाताप करते. आणि मला काहीच माझी तक्रार नाही, मला सुटायचं आहे आणि तुम्ही सुटा, मलाही सोडवा, अशी मनापासून प्रार्थना करत राहा, प्रतिक्रमण करत राहा. तर मग असं करत तिच्यात एके दिवशी हिंमत आली आणि मग आपल्या मुलांना घेऊन ती निघून गेली आपल्या माहेरी आणि तिने घटस्फोट मागितला. समाजात तिच्या सासू सासऱ्यांची खूप बदनामी झाली की या मुलीला अशा प्रकारे दगा देऊन तिच्याशी लग्न करून तिला घेऊन आलात. मग त्यांनी सगळ्या लोकांनी त्या घटस्फोटाविषयी चर्चा केली. तर काय आश्चर्याची गोष्ट ही होती की नवऱ्यानेच घटस्फोटाचे पेपर्स सही करून दिले घटस्फोटीला. नंतर त्याला खूप पश्चाताप झाला की अरे मी हिला असं का छळलं. पण इतकं आश्चर्य मात्र घडलं. मुलगी म्हणाली की माझ्या आयुष्यात हा तर चमत्कार झाला, भगवंताची कृपा झाली माझ्यावर की घटस्फोटाच्या कागदावर त्यानं सही केली, नाहीतर त्याने काही मला सोडलं नसतं. घटस्फोट मिळाल्यावर त्याने खूप प्रयत्न केला की ती पुन्हा त्याच्याकडे यावी, पण तिने काही ते ऐकलं नाही आणि ती सुखात राहिली. आपलं आयुष्य स्वतंत्रपणे ती जगायला लागली आणि सगळं स्वतः निभवायला लागली आणि कोणावरही ओझं बनून राहिली नाही. अशी काही अमेरिकेची मुलं सुखाचं आमिष खूप खूप दाखवतील, खूप चांगला पैसेवाला आहे, असा आहे तसा आहे असं सांगितल्यावर मुलींचा गैरसमज होतो.
होकार देतात आणि लग्न करून टाकतात. काहीच माहीत नसतं कसा आहे, याचा परिणाम काय होणार आहे. अशी आपल्या नशिबाची परीक्षा घेऊ नका, नाही तर घुसमटून मरावं लागेल. असा अजाणतेपणे खेळ खेळू नका. मुलींनीही हा विचार करायला हवा की फक्त पैसा बघून नाही, असा फक्त पैसा बघून मुलींनी लग्न करता कामा नये. मुलाचे संस्कार बघायला हवे, त्याला वाईट सवयी नसाव्यात. आणि समजा वाईट सवयी असल्या तरी आजकालच्या मुली, फॅशनेबल मुली असा विचार करतात की ड्रिंक्स घेणं, पार्ट्यांना जाणं, या सगळ्या तर मॉडर्न लोकांनी करण्याच्या गोष्टी आहेत. त्या तर चांगल्याच गोष्टी आहेत, यात वाईट काय आहे. पण त्यात वाईट असं आहे की आपल्याकडे त्याबाबत मर्यादा पाळल्या जात नाहीत. दारू पिता पिता तो एकदम दारुडाच होतो आणि आयुष्यभर व्यसनाधीन राहतो. मग स्वतःचे संस्कार विसरतो. म्हणून सगळा विचार करून मगच लग्न करायला हवं. एक ताई येते, तिचा नवरा फारच मिजाजखोर आहे, खूपच अहंकारी आहे. इतका अहंकारी, इतका की तो आपल्या बायकोला प्रत्येक गोष्टीत शिव्या देतो आणि तिचा अपमान करतो. अख्खं आयुष्य त्याने काहीच कामधंदा केला नाही, वाडवडिलांच्या पैशावर मजा करत राहिला. घरात आता मुलं मोठी व्हायला लागली, 3-4 मुलं झाली. त्यांचं शिक्षण, खर्च, त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करायच्या. त्या पैशांशिवाय कशा होणार. तर ती बिचारी पत्नी आपल्याला जमेल तसं शक्य तेवढं कामकाज करायची, पैसे कमवायची, मुलांना वाढवायची, त्यांना शिक्षण द्यायची. आणि पती तर नखरेच करायचा की अशी नोकरी नाही करणार, धंदाच नाही करणार. मी तर इतका शिकला सवरलेला, इतका मोठा घरंदाज, हुशार. अरे हुशारी तेव्हाच म्हणायची जेव्हा काही कमावून आणाल. नवरा जेव्हा आपली नवऱ्याची कर्तव्य विसरतो तेव्हा घर तुटायला लागतं. नवऱ्याचा धर्म काय आहे? संस्कार, आपल्या मुलांना संस्कार देणं, पत्नीला देणं, सगळ्यांना सुख देणं, घरातलं बाहेरचं सगळं सांभाळणं, पैशाचं सांभाळणं. आता हा जर स्वतःच्याच कर्तव्यात चुकत असेल तर मग घरदार कसं चालणार? संसार रथाच्या 2 चाकांपैकी एक चाक जर नीट चालत नसेल तर रथ पुढे कसा जाईल बरं? तर असाच हा खूप नवरेशाही गाजवायचा. बायको बिचारी वैतागून गेली होती. मग ते दोघंही आमच्याकडे यायला लागले आणि नवऱ्याला आपल्या सगळ्या चुकांची जाणीव व्हायला लागली. मग त्याने आपल्या बायकोची माफी मागितली आणि नोकरी करायला लागला. आणि मग घरातले सगळे सुखी झाले. मुलं खूप चांगली शिकली, खूप प्रगती केली. तर नवरेशाहीसारखा चुकीचा अहंकार घेऊन फिरतात की आम्ही कुठेतरी आहोत. अशी नवरेशाही गाजवणं वाईट, खूपच वाईट आहे. नवऱ्याचा हा गुन्हाच असतो. आणि बघा, तो गुन्हा करत असेल तर त्याला नवरा कसा म्हणायचा बरं? तो नवरा म्हणण्याच्या लायकीचाच नाही. गुन्हा काय करतात तर पत्नीला मारतात, दारू पितात, तिचा अपमान करतात, तिला सतत दुःख देतात. अशा गोष्टी नवऱ्याला शोभत नाहीत. नवरा तर त्याला म्हटलं जातं जो पत्नीचं रक्षण करेल, तिला सुख देईल. एक ताई यायची, तिचा नवरा फार तिची दडपणूक करायचा. इतका अहंकारी होता की बायकोचं काहीही ऐकायचं नाही. बायको काही सांगायला गेली तर तिचा अपमान करायचा. आपल्या मनातला एकही शब्द ती आपल्या नवऱ्याशी बोलू शकत नव्हती. तिचे आचार विचार, तिच्या इच्छा सगळ्या दबल्या होत्या. शिकली सवरलेली होती खरं तर ती, खूप शिकलेली होती. नवराही शिकलेला होता, घराणं छान, हुशार, सगळं काही होतं, पैसे सगळं होतं, काही त्रास नव्हता. सुसंस्कृत धार्मिक घराणं होतं. पण हा पती मिलिटरीसारखा होता, मिलिटरीच्या नियमांसारखा. पती घरी आला की असं वाटायचं कोणीतरी कमांडर घरी आलाय. सतत डिसिप्लिन. घरात सगळ्या वस्तू जागच्या जागी, स्वच्छ हव्यात. काही इकडे तिकडे झालं तरी ओरडायचा.
बायकोला खूप रागवायचा, सतत लहान सहान गोष्टींसाठी ऑर्डर सोडायचा, असं कर तसं कर, असं नको करूस, हे आण ते आण. बायको बिचारी वर्षानुवर्ष सहन करत राहिली सगळं. आणि बघा, हिंदुस्थानी स्त्री आहे, सहन करणं तर ती शिकूनच आलेली असते. आणि लग्न करून जेव्हा माप ओलांडून सासरी जायला तयार होते, तेव्हा आईवडीलही हीच शिकवण देतात की आता तू आमचं घर विसरून जा, आम्ही तुझे आईवडील आहोत हेही विसर, आता तुझे सासू सासरेच तुझे आईवडील, हे माहेर हे तुझं घर नाही, सासर हेच तुझं घर आहे. आता तिथेच तुला राहायचं आहे, तिथेच नातं निभवायचं आहे, तिथेच तुला तडजोड करून आयुष्य काढायचं आहे, तिथेच जगायचं आहे, तिथेच मरायचं आहे, अशी शिकवण देतात. आणि ती शिकवण अख्खं आयुष्य बिचारी पाळत राहते आणि आपल्याला जमेल तसा संसार करते. आणि कितीही किंवा दुःख हो, पण ती सहन करते. तसंच ही ताई बिचारी सहन करायची. तिचं स्वातंत्र्य, तिचे विचार सगळं दडपून टाकलं होतं. तर मग ती अध्यात्माकडे वळली. आणि तिचा नवरा अजिबात धर्माचं मानत नव्हता, अध्यात्म मानत नव्हता, कुठल्या मंदिरात जात नसे, देवाला नमस्कार करत नसे, म्हणायचं हे सगळं थोतांड आहे. तर बायको आमच्याकडे यायला लागली. तिला खूप शांती मिळायला लागली. आत्म्याच्या तत्त्वज्ञानाच्या गोष्टी ती आत्मसात करायला लागली, आत्म्याची प्राप्ती केली. त्यानंतर तिच्या आयुष्यात शांती होती, काही तक्रार नाही. पती काही करो, पतीने कितीही नवरेशाही गाजवली, काही केलं तरी तिला तिचा नवरा गुन्हेगार दिसत नव्हता, निर्दोष दिसत होता. आणि हा आपल्या कर्माचा हिशोब आहे, पूर्ण करावा आणि आपण आत्मस्वरूपात आहोत, आनंदात मजेत राहावं, असं मानून ती तशी राहायला लागली. मग तिने प्रार्थना केली मनापासून, पतीच्या अंतरंगात वसलेल्या परमात्म्याची प्रार्थना केली, प्रतिक्रमण केलं, जेणेकरून पतीच्या हृदयाचं परिवर्तन व्हावं. आणि परिणाम असा झाला की तिने खूप विनंती केली, पत्नीमध्येच खूप बदल घडला आणि तिच्या मनातून एकही शब्द किंवा भावना वाकडी येत नव्हती, एकही स्पंदन भावही तिचा बिघडत नव्हता. पती काही बोलला तरी तिच्या मनात आधी वाईट भावना यायच्या, चेहरा उतरायचा, तोंडावर राग दिसायचा. हे सगळं तिचं बंद झालं. स्थितप्रज्ञासारखी तिची अवस्था झाली. ते बघून नवऱ्याच्या लक्षात आला तो बदल आणि त्याला वाटलं की तिच्यात काहीतरी शक्ती आली आहे. त्याला समजत नव्हतं की नक्की काय झालं आहे. पण मग हळूहळू बायकोनं समजावलं की अध्यात्म जीवनच सगळ्या दुःखाचं निवारण करू शकतं. मग एके दिवशी खूप समजावून एकदा तरी निरुमांकडे चला असं म्हणून ती घेऊन आली त्याला. एकदाच आला होता, सत्संगात बसला होता, चुपचाप बसला होता, एकदम शेवटच्या सीटवर बसून ऐकत होता, चुपचाप ऐकत गेला आणि त्याच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं मिळाली. त्याचा अहंकार निघून गेला. कुणासमोर जो झुकत नसे, कुणाचं ऐकत नसे, देव वगैरे काही नसतं, धर्म वगैरे थोतांड आहे, या सगळ्या त्याच्या चुकीच्या समजुतींना तडा गेला. आणि मग आमच्याकडे रोज यायला लागला. आता खूप ज्ञानात खोलवर शिरलाय आणि त्याचं सगळं जीवनच बदलून गेलंय, परिवर्तन झालंय. धंद्यातही अगदी प्रामाणिक आणि जराही काही चुकीचं काम करत नाही. चुकीची कामं करणं सगळं बंद करून टाकलं. धंदाही सीमित केला आहे, कारण शांतपणे जगायचं, इतर काही वेगळं विचित्र चुकीचं काही करायचं नाही आहे. असा त्याच्या आयुष्यात बदल घडला. बायकोही खूप खुश झाली. मुलांवरही चांगले संस्कार व्हायला लागले. मुलं अभ्यास करायला लागली आणि आई वडिलांचं सुख बघून त्यांनाही आनंद झाला. बघा, नवरेशाही जेव्हा बंद होते ना, तेव्हा घरात रामराज्य नांदतं. नवरेशाहीमुळे जे पाप घडलंय, जे गुन्हे घडले, त्यातून सुटण्यासाठी, मुक्त होण्यासाठी त्याचं खूप प्रतिक्रमण करा, पश्चाताप करा. पत्नीच्या अंतरंगातल्या आत्म्याची अगदी मनापासून, हृदयापासून माफी मागा. सतत कबूल करा की माझ्या खूप चुका झालेल्या आहेत आणि मी माझ्या पत्नीची घुसमट केली आहे, तिच्या स्वप्नांचा चक्काचूर केला आहे, तिला खूप त्रास दिला आहे, असं म्हणून मनापासून तिच्या अंतरंगातल्या परमात्म्याची माफी मागा.
भगवंत इकडे तिकडे नाही, तर प्रत्येक जीव मात्रात आहे आणि त्याचं खरं वास्तव्य हे तिथेच आहे. बाकीच्या तर सगळ्या कल्पना आहे, तिकडे असेल, आकाशात असेल, पाताळात असेल, असं खरंच कुठे नाही आहे. तो रिअल गॉड इज इन एव्हरी क्रिएचर, वेदर विजिबल ऑर इनविजिबल, नॉट इन क्रिएशन. मॅन मेड क्रिएशन नाही आहे, क्रिएचरमध्ये आहे, जीवमात्रांच्या आत आहे. तरच तो आत्माच परमात्मा आहे. तो परमात्मा सगळ्यांच्या अंतरंगात वास करतोय. कोणालाही दुःख देता तेव्हा ते त्याच्यातल्या परमात्म्याला दुःख दिल्यासारखं आहे. इतरांना, अगदी मुंगीलाही दुःख देऊ नये असं आपला मानव धर्म किंवा अध्यात्म धर्म सांगतो. मग पत्नी काय मुंगीपेक्षा कमी आहे? तिला इतकं दुःख देण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? सुख तर दिलं नाही, देऊ शकला नाही तर हरकत नाही, पण दुःख देऊ नका एवढं तरी ठरवा. आजपासून हे नवऱ्यांनो, नवरेशाही गाजवणं बंद करा. निश्चय करा की जीवनात मी कधी कुठल्याच वेळी कुठल्याही प्रसंगात किती काही घडो, पण मी माझ्या पत्नीला कधी दुखावणार नाही. तिला दुःख देणं म्हणजे अगदी भयंकर असं पाप करण्यासारखं आहे. पुण्य आणि पापाचा हिशोब कसा बांधला जातो? कोणालाही दुःख दिल्याने पाप बांधलं जातं आणि कोणालाही सुख दिल्याने पुण्य बांधलं जातं. म्हणून सकाळपासून संध्याकाळपर्यंत शोध घ्या की आपल्यामुळे कुणाला दुःख झालंय, कुणाला आनंद मिळालाय. दुःख दिलं असेल तर समजून घ्यायचं की यामुळे पाप गोळा झालाय आणि कोणालाही दुःख द्यायचं नाही. आपल्यापेक्षा अगदी लहानातल्या लहान जीवालाही नाही. दादा भगवानांच्या जीवनातली एक सुंदर गोष्ट आहे. ते नेहमीच म्हणायचे की मी कोणालाही दुःख देत नव्हतो. माझं कोणाला कधीच भय वाटणार नाही अशा प्रकारे वागणूक ठेवायची. अभयदान असायचं. अगदी लहानपणापासूनच ही सवय होती. तरुण वयात जेव्हा कधी ते रात्री उशिरा परत यायचे, कधी मित्रांकडून, कधी सिनेमा बघून यायचे, त्यावेळी सिनेमा बघायचे. कारण ज्ञान तर त्यांना खूप उशिरा प्रौढ वयात प्राप्त झालं, पण टीनेजमध्ये शौकीन होते. सिनेमा बघायला जायचे. मग रात्री शो नंतर रात्री 12 वाजता यायचे घरी. रात्री आपल्या घराच्या गल्लीपाशी यायचे. सगळी कुत्री झोपलेली असायची, तर त्या कुत्र्यांना डिस्टर्ब होऊ नये, त्यांची झोप मोड होऊ नये म्हणून हळूहळू आपल्या चपला हातात घेऊन अजिबात त्या कुत्र्यांनाही त्रास होऊ नये अशा प्रकारे यायचे, जेणेकरून त्यांची झोपमोड होऊ नये. अशा प्रकारे आपलं आयुष्य संकोचाने जगत होते. इव्हन ढेकूण, डास यांनाही ते मारायचे नाही, कोणालाही मारायचं नाही, कारण त्यांच्या अंतरंगातही परमात्मा आहे. त्यांना दुःख होईल, कोणालाही आपल्याला मारण्याचा अधिकार नाही आहे. हे सगळे निसर्गाचेच पाहुणे आहेत. निसर्गाचे पाहुणे, डास, ढेकूण या सगळ्या निसर्गाच्या पाहुण्यांना आपल्याला मारायचा काही अधिकार नाही. आपण त्यांना नाही मारू शकत. कोणालाही दुःख देण्याचा अधिकार नाही आहे. सुख दिलं तर ठीक आहे, पण दुःख नाही देऊ शकत. अगदी आठवून बघा, कोणाला आपल्याकडून दुःख दिलं गेलंय. आणि खास करून आपल्या पत्नीचा विचार करा, आत्मपरीक्षण करा. 1 तास बसा खोलीत, दरवाजा बंद करून एकट्याने, आणि लग्न झाल्यापासून आजवर आपल्या पत्नीला आपण केव्हा किती दुःख दिलं. मनापासून पत्नीच्या अंतरंगातल्या परमात्म्याची प्रार्थना करा. त्याचीच पत्नीच्या अंतरंगातल्या परमात्म्याकडून शक्ती मागा. सांगा, मला माझ्या सगळ्या चुका कळू दे आणि माझ्या सगळ्या चुकांना, सगळी पापं धुण्याची मला शक्ती दे, प्रतिक्रमण करण्याची शक्ती दे. खूप मनापासून पश्चाताप करा. पत्नीवर जेव्हा नवरेशाही जिथे गाजवली आहे, जेव्हा तिला रागावलाय, तिला शिव्या दिल्यात, तिचा अपमान केलाय, तिच्या माहेरच्यांविषयी वाईट साईट बोललाय, तिला पायाची वहाण म्हटलंय, तिला मारलं सुद्धा आहे, या सगळ्या गोष्टी आठवून तिच्यातल्या परमात्म्याची माफी वारंवार मागा, पश्चाताप करा. पुन्हा अशा चुका कधीच करणार नाही म्हणा. पत्नीने सुद्धा आपल्या नवऱ्याच्या बाबतीत असंच करा, प्रतिक्रमण करा सगळ्या आयुष्याचं. त्यामुळे आपली मागची पुढची सगळी पाप नष्ट होतील आणि नवीन आयुष्य सुरू होईल आणि जीवनात सुख आणि सुखच असेल. जय सच्चिदानंद.